Friends, in the last lecture, we had started Androcles and the Lion. Androcles and the Lion ह्या स्टोरीला आपण मागील तासाला सुरुवात केलेली होती. Dear friends, today we will see the next part of that story. Two paragraphs we had seen in the last lecture. Now, third paragraph. I will read the third and the fourth for you. Now, although Androcles had thus run away, he was not a coward. He took shelter in a forest. He was not afraid of the wild beasts that roamed the forest. He didn't mind that he had no roof over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. One day, as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. His first reaction was to turn and flee. But then he saw that the lion had not moved on seeing him. It neither growled nor roared. In fact, it looked at him piteously as if it was in great pain. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं होतं की अँड्रोक्लिस हा आपल्या जो मालक होता क्रुएल मास्टर त्याच्या क्लचेसमधून त्याच्या तावडीतून पळून गेलेला आहे. आणि त्यापुढे स्टोरी अशी. नाव ऑल्दो अँड्रोक्लिस हॅड दज रन अवे, द अँड्रोक्लिस हॅड रन अवे, जरी तो पळून गेला, ही वॉज नॉट अ कावर्ड, कारण भित्रे लोक पळून जातात. सो समवन थिंक दॅट की ही वॉज कावर्ड, तो भित्रा असेल. कावर्ड मीन्स भित्रा. अँड व्हॉट इज द अपोजिट ऑफ कावर्ड देन? ब्रेव. What may be the opposite of that coward? Brave. So he thought that, त्याने विचार केला की आय एम नॉट अ कावर्ड पर्सन, मी काही कावर्ड नाही आहे या ठिकाणी. बिकॉज ही हॅड रन अवे, सो समवन थिंक अबाउट दॅट की ही मे बी कावर्ड, बट ही वॉज नॉट कावर्ड, ही वॉज ब्रेव. Brave is the opposite of coward. So he took shelter in a forest. Took shelter. Shelter means what? Shelter. निवारा शोधणे. He took shelter in a forest. He was not afraid of. Afraid of. Phrase. To be afraid of ही एक फ्रेज आहे. याचा अर्थ होतो भीती वाटणे, ची भीती वाटणे. सो ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट्स. वाईल्ड, वाईल्ड मीन्स रानटी. So he was not afraid of the wild beasts. Beast means the animals that roam the forest. Roam, भटकणे, जे रात्री किंवा जंगलामध्ये भटकत असतात तशा वाईल्ड बीस्ट्सना, जे हिंस्र प्राणी आहेत, त्यांना तो घाबरत नव्हता ॲक्च्युली. वाईल्ड इज ॲन ॲडजेक्टिव्ह. वाईल्ड हे ॲडजेक्टिव्ह आहे. त्याच्या अपोजिट काय असू शकते सांगा? व्हॉट इज द अपोजिट ऑफ वाईल्ड? आपण बघा घरामध्ये प्राणी पाळतो. सो व्हॉट वी कॉल देम? डोमेस्टिक ॲनिमल्स. सो डोमेस्टिक इज द अपोजिट ऑफ वाईल्ड. डोमेस्टिक म्हणजे माणसाळलेले किंवा आपण पाळलेले म्हणतो त्याला. सो ही डिडंट अफ्रेड, डिडंट गेट फ्रायटन टू द वाईल्ड बीस्ट. तो घाबरत नसे. ही डिडंट माइंड दॅट, त्याला वाटत पण नव्हतं की ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड,
त्याच्या छत्र नव्हतं, त्याच्या डोक्यावर काही नव्हतं. डोक्यावर नव्हतं म्हणजे त्याला राहायला काही नव्हतं. जंगलामध्ये तो प्राण्यांसारखा राहत होता. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड. दो ही डिडंट हॅव होम, त्याला घर नव्हतं. ही डिडंट हॅव रूफ ओव्हर हिज हेड, त्याच्या डोक्यावर रूफ नव्हतं. तरीसुद्धा ही वॉज हॅपी हिअर. हाऊ वॉज ही? ही वॉज हॅपी, आनंदी होता. व्हॉट इज द अपोजिट ऑफ हॅपी? सॅड. सो ही वॉज हॅपी दॅट, वाय ही वॉज हॅपी? बिकॉज ही फेल्ट दॅट ही वॉज फ्री. कसा होता तो इथे? फ्री. त्याला त्याच्या मालकाचे कोणत्याही आज्ञा पाळायची गरज नव्हती इथे. अँड हाऊ ही वॉज फ्री, कसा होता फ्री? तर ॲज अ बर्ड, पक्षाप्रमाणे. ॲज द बर्ड्स आर फ्री टू फ्लाय एनीवेअर, एनी पार्ट ऑफ द फॉरेस्ट अँड एनी फ्रूट द बर्ड कॅन ईट. जसं पक्षी कुठेही जाऊ शकता, कोणत्याही झाडावर बसू शकता, कोणत्याही भागात फिरू शकता जंगलाच्या, कोणतेही फळं खाऊ शकता. कोणी आज्ञा द्यायला त्यांना नाही, त्यांच्या मनानुसार ते वागत होते. सो दे आर फ्री. अँड अँड्रोक्लिस थिंक दॅट, त्याने विचार केला की ही इज ऑल्सो फ्री ॲज अ बर्ड, पक्षाप्रमाणे तो सुद्धा काय आहे? फ्री आहे. टू गो व्हेर एव्हर ही विश्ड, कशासाठी फ्री आहे? तर कुठेही जाण्यासाठी, त्याला वाटेल तेथे. मालक त्याला कुठे जाऊ देत नव्हता. वन डे ही ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट, वॉन्डर मीन्स टू रोम, भटकणे. बघा दोन शब्द आलेले आहेत, रोम आणि वॉन्डर. दोघांचा अर्थ सेम होतो, रोम्ड आणि वॉन्डर. सो वन डे, एक दिवस, ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट, भटकत असताना ही सडनली, अचानक, केम फेस टू फेस, समोरासमोर, विथ अ लायन. कोण आलं त्याच्या समोर? एक लायन. फेस टू फेस, आपण म्हणतो ना फेस टू फेस, मला असं दिसलं, फेस टू फेस आम्ही बोललो. सो फेस टू फेस म्हणजे काय? समोरासमोर. वेन ही वॉज गोईंग इन द फॉरेस्ट, तो जात असताना अचानक सडनली त्याच्या समोर लायन आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. आता लायन समोर बघल्यानंतर काय होणार? घाबरणार ऑब्वियसली. सो हीज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. त्याला असं वाटलं की आपण काय करावं? टर्न व्हावं, वळावं, आणि फ्ली मीन्स पळून जाणे. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूड ऑन सीइंग हिम. पण त्याने बघितलं की लायन हॅडंट मूड, हलत सुद्धा नाही आहे तिथून. तो झडप घेण्यासाठी सुद्धा याच्याकडे येण्याचा प्रयत्न करत नाही आहेत. इट नायदर ग्रॉल्ड नॉर रोअर्ड. ग्रॉल अँड रोअर. ग्रॉल मीन्स गुरगुरणे, अँड रोअर्ड मीन्स व्हॉट? रोअर, डरकाळी फोडणे. तो ना डरकाळी फोडत होता ना गुरगुर करत होता. कारण कोणताही प्राणी, आता कुत्रा जरी बघितला तरी जर आपण त्याला काही अडवण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा प्रयत्न केला, तर व्हॉट डीड ही डू? काय केलं असेल त्या कुत्र्याने, किंवा काय करतो? व्हॉट डज दॅट डॉग डू? काय करतो कुत्रा? गुरगुरतो, ग्रॉल. इनफॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली. परंतु तो जो लायन होता तो पिटियसली याच्याकडे बघत होता. पिटियसली, दयाळूपणाने, दयाळू भावनेने. ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट पेन. इन ग्रेट पेन, इट इज ऑल्सो फ्रेज, वाक्प्रचार आहे. इन ग्रेट पेन, दुःखात असणे. जणू काही तो काहीतरी दुःखात वाटत होता. कोण दुःखात वाटत होता? द लायन. नाव आय विल रीड द नेक्स्ट पॅरेग्राफ फॉर यू. अँड्रोक्लिस पॉज्ड, थांबला तो तिथे. देन ही मूड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन. कॉशियसली, अतिशय काळजीपूर्वक, म्हणजे आपण त्याला म्हणतो जपून जपून, सांभाळून, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की सतर्कता बाळगून तो हळूच त्या लायनकडे
स्टेप बाय स्टेप. कसा जायला लागला? स्टेप बाय स्टेप, पाऊल दर पाऊल. द लायन मोन्ड. मोन मीन्स व्हॉट? मोन. मोन म्हणजे दुःखाने कण्हणे. अँड व्हिम्पर्ड म्हणजे किंचाळणे दुःखाने. प्लीज हेल्प मी असा बोलला असेल लायन? नो, प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू से. जणू काही त्याचे डोळे सांगत होते. काय सांगत होते अँड्रोक्लिसला? प्लीज हेल्प मी, मला मदत कर, मला मदत कर. वेन अँड्रोक्लिस ड्र्यू नियर, जवळ गेला, द लायन लोअर्ड इट्स हेड. लायनने आपली मान खाली घातली. अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ. लिक चाटणे. पॉ पंजा. पंजा चाटायला सुरुवात केली. कोणाच्या? त्याचा. देन अँड्रोक्लिस सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वुंडेड. अँड्रोक्लिसला वाटलं हा त्याचा पंजा का चाटायला लागला. सो ही सॉ दॅट, बट ही फाउंड दॅट, त्याला असं दिसलं की हिज पॉ वॉज वुंडेड. उंड जखमी झालेला होता. जखमी होणे. सोअर म्हणजे साल निघालेली होती. अँड सोलन आणि सूज आलेली होती. ऑन अ क्लोजर लुक, त्याने बघितलं जवळ जाऊन. अँड्रोक्लिस नोटिस्ड, अँड्रोक्लिसच्या लक्षात आलं, दॅट अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड वन ऑफ द लायन्स टोज. थॉर्न एक काटा, परंतु कसा तो? बिग मोठा असा काटा कुठे गेलेला होता? पियर्स्ड म्हणजे बोचलेला होता. वन ऑफ द लायन्स टोज, कुठे? त्याच्या टोला. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस. आणि हेच कारण होतं की लायन हा कशामध्ये होता? ट्रबलमध्ये होता, दुःखामध्ये होता, सॅड होता आपण म्हणू शकतो. थॉट अँड्रोक्लिस, त्याने विचार केला हा. सो ऑल दीज थिंग्स आर नॉट टोल्ड बाय द लायन. हे काही लायनने सांगितलं नाही. बट अँड्रोक्लिस फाउंड दॅट फिलिंग्स. त्याच्या लक्षात आला अँड्रोक्लिसच्या या लायन्सच्या फिलिंग, लायन्सच्या डोळ्यात बघून. समिंग अप ऑल द करेज. सम अप एकटवणे. त्याने आपलं सर्व धैर्य एकटवलं. करेज मीन्स धैर्य. आणि अँड्रोक्लिस स्ट्रेच्ड हिज हँड. त्याने आपला हात पुढे केला. स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पॉ. जो जखमी झालेला पंजा होता त्याकडे. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वुड अटॅक हिम. त्याला भीती वाटली की लायन आपल्याला अटॅक करेल. इफ ही टच इट सोलन पॉ. जर त्याने तो सुजलेला पंजा त्याला हात लावला, त्याला दुखेल. ही गेट डिस्टर्ब म्हणजे त्याला वाईट वाटेल किंवा दुखेल. अँड देन ही कॅन अटॅक, तो अटॅक करू शकेल. बट द लायन सीम्ड टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. परंतु त्याला असं भासलं की लायनला समजलं की माझा जो हेतू आहे याला हात लावण्याचा, पकडण्याचा, पंजा पकडण्याचा, इंटेन्शन, हेतू इज कसा आहे? गुड, बॅड नाही आहे. सो द लायन रिमेन सायलेंट. म्हणून लायन कसा राहिला असेल? सायलेंट राहिला. सो वी हॅव सीन दीज 2, 3, 4 पॅरेग्राफ्स टुडे. आज आपण एवढे पॅरेग्राफ बघितलेत. what you have to do? You have to read the full page, page number 7 from first line, and you have to solve the questions which I will give you, the assignment which I will give you. And first and the very simple assignment is to find out the opposite words and write down the answer to the questions which I will provide you in the group. Thank you. Take care. Bye.